नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण जगाच्या पाठीवर काय काय घडतंय हे बघणार आहोत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे अमेरिकेतली. जो संसदेवर हल्ला झाला होता त्या कॅपिटल इमारतीत जमा झालेले आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली होती. हे आंदोलक कॅपिटलच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पोलीस हटवण्याचा प्रयत्न करत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा हिंसक जमाव इमारतीमध्ये घुसला आणि त्यांनी तिथल्या बऱ्याच सामानाची नासधूस केली आहे, असं या यूएस कॅपिटलच्या पोलीस प्रमुखांनी सांगितलंय. या जमावानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. पोलिसांनी एका आंदोलकाला गोळ्या घालून ठार केलं आणि 50 पेक्षा जास्त पोलीस तिथे जखमी झाले. अमेरिकेच्या संसदेवर डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधात लोकांमध्ये असलेली नाराजी आणखी तीव्र होते. इतकंच नाही तर सेनेट आणि काँग्रेसच्या सदस्यांनी देखील काल अमेरिकेच्या संसदेत झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहातल्या सदस्यांनी तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याला डोनाल्ड ट्रम्प हेच पूर्णपणे जबाबदार आहेत, असंही या नेत्यांनी म्हटलंय. यूएस रिपब्लिकन इल्हान उमर यांनी तर ट्रम्प इतके दिवस अध्यक्ष राहतील तितके दिवस अमेरिकेचं लष्कर आणि अण्वस्त्रसाठा यांनाही धोकादायक ठरतील असं विधान करत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बुधवारच्या संसदेवरच्या हल्ल्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ट्रम्प हे लोकशाहीकरता धोकादायक असल्याचं विधानही त्यांनी केलं आहे. ट्रम्प समर्थकांच्या संतप्त जमावानं हिंसाचाराच्या घटनेनं अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी हादरून गेली आहे. संसदेवरच्या हल्ल्यानंतर आता लोक सावरत असले तरी त्यांच्या मनात अनिश्चिततेचं सावट कायम आहे. कॅलिफोर्नियाच्या डेमोक्रॅटिक रिपब्लिकन नेत्या कॅरेन बास यांनी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होते. पोलिसांची संख्या अपुरी का होते याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कालच्या घटनेनंतर राजीनामा देण्यासाठी देखील दबाव होता, असं मत त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी राष्ट्रपती म्हणून निवडलेले जो बायडन यांचा विजय अखेर मान्य केला. इतकंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत झालेल्या हिंसेचा निषेधही केला. येत्या 20 जानेवारीचा दिवस खूप महत्त्वाचा असेल असं सांगतानाच ट्रम्प यांनी सस्पेन्स मात्र कायम ठेवला. नव्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत आणि शुभेच्छा असं म्हणायलाही ट्रम्प विसरले नाहीत. अमेरिकेच्या संसदेवर झालेला हल्ला दुःखद होता असं सांगतानाच त्यांनी याबद्दल निराशा देखील व्यक्त केलेली आहे. आपल्या स्वतःच्या भूमिकेकडे मात्र दुर्लक्ष करत त्यांनी याबद्दल मौन बाळगणंच पसंत केलंय. अमेरिकेत कॅपिटल पोलिसांच्या म्हणण्यानुसार बुधवारी संसदेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोर नागरिकांना रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती. सुरुवातीला इशारा देण्यात आला आणि त्याकडे हिंसक आंदोलकांनी दुर्लक्ष केल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याचंही ते म्हणाले. यानंतर काही आंदोलक खूप जास्त आक्रमक होऊन तोडफोड करत असताना पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या ही महिला सॅन डिएगो इथली रहिवासी आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या बाकीच्या 4 ओळख पटवण्यात पोलिसांना आता यश आलंय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीचा निकाल उलटवण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आलंय. ट्रम्प यांच्या समर्थक जमावानं केलेल्या हिंसक आंदोलनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर जो बायडन यांना अध्यक्ष म्हणून एकीकडे मान्यता दिली आहे. बायडन यांच्या शपथविधीसाठी आपण मार्ग मोकळा करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. कॅपिटल हिलच्या इमारतीची आता स्वच्छता सुरू झाली. येथे मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी दुरुस्ती देखील करावी लागते आहे. इथे मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या दुरुस्तीचं काम हाती घ्यावं लागतंय. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य नाही आणि त्याबद्दल ट्रम्प समर्थकांनी अनेक ठिकाणी न्यायालयात खटले देखील दाखल केलेत. एका निषेध सभेसाठी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना वॉशिंग्टनमध्ये येण्याचं आवाहन याआधी केलं होतं आणि या निषेध सभेमुळे वॉशिंग्टनचं सर्वसामान्य जनजीवन हे सुमारे 6 ते 7 तास विस्कळीत झालं होतं. ट्रम्प यांच्या भाषणानंतर जमावानं खिडक्या फोडून आणि सिनेट आणि सभागृहात दोन्ही प्रवेशद्वारांमधून प्रवेश केला आणि ते सभागृहाच्या कार्यालयात जाऊन तिथे हिंसक आंदोलनं त्यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी बुधवारी कॅपिटलमध्ये हल्ला चढवला होता. अनेक सदस्यांच्या उपस्थितीत खरं तर तिथे कामकाज सुरू होतं. इथे कॅपिटल हिलमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला आणि 6 तास इकडचं कामकाज बंद पाडण्यात आलं होतं. इथे बाहेर असलेल्या कॅमेरामध्ये ट्रम्प समर्थक आंदोलकांनी केलेल्या हल्ल्याची सगळी दृश्य आता कैद झाली आहेत. अमेरिकेच्या 200 वर्षांपेक्षा जास्त अशा लोकशाहीच्या कालावधीतली ही सगळ्यात काळी किंवा दुःखद दृश्य किंवा अत्यंत वाईट दिवस अशाच रीतीने याला संबोधलं जात आहे. या हल्ल्याच्या काही खुणा आता अनेक 2 दिवसानंतरही कायम झालेल्या आपण इथे बघतोय. कारण अमेरिकेच्या
महत्त्वाच्या या सत्ता केंद्रावर हल्ला झाला याचा विचार करण्याची आपण बघतोय, याचा विचार करावा लागतो। इतक्या मोठ्या प्रमाणात या इमारतीचं नुकसान झालेलं आहे। दोन्ही पक्षांच्या खासदारांनी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या या कृतीची चौकशी करण्याचं वचन दिलं आणि या सगळ्या कालावधीमध्ये तत्परता जाणवली नाही, त्याचा अभाव जाणवला आणि त्यामुळे जमावाला इमारतीचा ताबा घेण्याची किंवा तोडफोड करण्याची परवानगी दिली का असा सवाल देखील यामुळे उपस्थित होतोय। अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याचं 45% जास्त रिपब्लिकन मतदारांनी स्वागत केलं, अशी धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे। ट्रम्प समर्थकांकडून केल्या गेलेल्या हल्ल्याचा 93% डेमोक्रॅट्सनी निषेध केलाय। हा हल्ला म्हणजे लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय। 45% रिपब्लिकन मतदारांनी हल्ला अत्यंत योग्य असल्याचं म्हटलंय। निवडणुकीत झालेल्या गोंधळावर योग्य उत्तर म्हणजे हा हल्ला होता, असं समर्थन त्यांनी व्यक्त केलंय। अमेरिकेच्या वाहतूक मंत्री एलिन चाव यांनी राजीनामा दिला। कॅपिटॉलमध्ये झालेल्या गोंधळानंतर राजीनामा देणाऱ्या त्या ट्रम्प सरकारमधल्या पहिल्या मंत्री ठरल्या। या हल्ल्यामुळे मला मोठा धक्का बसलाय, मी यातून सावरू शकत नाही, असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। नवनियुक्त अध्यक्ष जो बायडन यांनी नियुक्त केलेल्या मंत्री आणि सगळ्याच विभागाच्या प्रमुखांना आपण पूर्ण सहकार्य करू, असं देखील त्या म्हणाल्या। या हिंसक घटनेचा सर्व स्तरातून निषेध होतोय। जगभरात निषेध व्यक्त होतोच आहे। केनियामधून देखील या घटनेचा निषेध करण्यात आलाय। या हिंसक घटनेमुळे आफ्रिकन राष्ट्रांमधल्या हुकुमशहांना सामर्थ्य मिळेल, ज्यांना एकेकाळी अमेरिकन कारभाराच्या उदाहरणाचं अनुकरण करायला सांगितलं जात होतं, त्यात सगळ्यांची आता ही चिंता वाढवणारी घटना आहे, अशा शब्दात त्यांनी हा निषेध व्यक्त केला। ओबामा यांची केनियाशी असलेल्या नात्यांमुळे तिथल्या स्थानिक माध्यमांकडून अमेरिकेच्या या सगळ्याच मुद्द्यांवर इथे मतं व्यक्त केली जात आहेत आणि यावर अधिक महत्त्वपूर्ण असं भाष्यही केलं जात आहे। तेल अवीवच्या म्युनिसिपल मुख्यालयावर अमेरिकेचा ध्वज झळकल्याचं पाहायला मिळालं। मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर जो हल्ला केला त्या घटनेनंतर हा ध्वज झळकला। जगभरातून या घटनेचा निषेध केला जातोय। इस्रायलमध्ये याबद्दलच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात। सभागृहाचे अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी आता मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्वरित पदावरून काढून टाकायला हवं असं म्हटलंय। ट्रम्प यांना पदावरून काढून टाकण्यासाठी 25व्या दुरुस्तीची विनंती करण्यासाठी मंत्रिमंडळाला आव्हान देणाऱ्यांमध्ये गुरुवारी पेलोसी देखील सहभागी झाल्या। संसदेवर हल्ला करणाऱ्या ट्रम्प समर्थकांचा ट्रम्प यांनी खास लोक असा उल्लेख केला होता आणि ते त्यांच्यावर प्रेम करतात असं देखील त्यांनी आपल्या विधानात म्हटलं होतं। ट्रम्प समर्थकांचा हल्ला म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेविरोधात सशस्त्र बंडखोरी केल्याचं मत देखील पेलोसी यांनी व्यक्त केलं। हल्ल्याच्या एक दिवसानंतर कॅपिटल पोलीस प्रमुख स्टीव्हन सून यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागत असल्याचं सभागृहाध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी म्हटलंय। कॅलिफोर्नियामध्ये डेमोक्रेट्सनेही हाऊस सर्जंट एट आर्म्स पॉल आयविंग यांनी या आणखी एका सुरक्षा अधिकाऱ्यानं याआधीच आपला राजीनामा सादर केला। इतरही बातम्या आपण बघणार आहोत। दक्षिण आफ्रिका सरकार 10 लाखांहून अधिक ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस आयात करणार आहे। देशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं लसीकरण करण्यासाठी हे लसीचे डोस देणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे। कोरोनाचा वेगानं संसर्ग होतोय, संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरू झालंय। बुधवारी 21,832 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली। 844 मृत्यूंची इथे नोंद झाली। अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्याचं अधिवेशन यंदा कारमध्ये बसून पार पडलं। विश्वास ठेवणं थोडं कठीण जाईल, पण कोरोना स्थितीमुळे यंदा बंदिस्त सभागृहात न जमता हे सगळेच आमदार मोठ्या पार्किंग लॉटमध्ये जमले होते। आपल्या गाड्यांमध्ये बसूनच त्यांनी विधेयकं मांडली आणि त्यावरची चर्चा केली। इस्रायलमध्ये लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे आणि लसीकरण मोहिमेला सुरुवात केल्यापासून अवघ्या 2 आठवड्यात सुमारे 1.5 दशलक्ष नागरिकांना म्हणजेच लोकसंख्येच्या सुमारे 18% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय। मार्च अखेरपर्यंत बहुतांश नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य इस्रायल प्रशासनासमोर आहे। भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत लहान देश असल्यानं हे यश मिळालं असं तज्ज्ञ सांगतात। देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेनं 4 कंपन्यांकडे लसीकरण मोहिमेची जबाबदारी सोपवली आहे। इस्रायलनं फायझर औषध कंपनीसह केलेल्या करारानुसार 8 दशलक्ष डोस पुरवले आता जाणार आहेत। प्रत्येक व्यक्तीला 2 डोस दिले जातील। लेबननमध्ये गुरुवारपासून 25 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय। सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला। गुरुवारी लेबननमध्ये 4774 कोरोना रुग्णांची नोंद झाली। रुग्ण वाढल्यानं देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची भीती व्यक्त होते। लेबननमध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे। या अंतर्गत समविषम फॉर्म्युला वापरून वाहनांना परवानगी दिली जाईल। आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या विमान उड्डाणांवरही आता मर्यादा घालण्यात आल्या आहेत। 1 फेब्रुवारीपासून संध्याकाळी 6 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू केली जाईल। अमेरिकेत न्यू ऑर्लियन्समध्ये कार्निवल 2021ला बुधवारपासून सुरुवात झाली, पण नेहमीच्या सेलिब्रेशनपेक्षा यावर्षी शांततेत आणि कल्पक पद्धतीनं कार्निवलचं सेलिब्रेशन सुरू आहे।
क्रेवेडी जिनेडी अक या क्लबद्वारे कार्निवलमध्ये परेड काढली जाते, ज्यात फ्रेंच योद्ध्यांना दरवर्षी श्रद्धांजली वाहिली जाते। यावेळी ब्रास ब्रँडचा देखील वापर या सेलिब्रेशनमध्ये करण्यात आला। युक्रेनमध्ये दररोजच्या कोरोना रुग्णसंख्येत 9,000ची वाढ होणे ऑर्थोडॉक्स ख्रिसमस सेलिब्रेशनवर कुठलेही निर्बंध लावण्यात आले नव्हते। 4,20,00,000 लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना प्रसार रोखण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत आहेत, पण ख्रिसमस सेलिब्रेशनवर निर्बंध आणले तर निषेधात मोर्चे निघतील आणि त्यामुळे संक्रमण वाढेल अशी शक्यता प्रशासनाला वाटत होती। फ्रान्समध्ये पहिल्या आठवड्यात केवळ 500 जणांना लस देण्यात आल्यानं प्रशासनावर टीका होतीये। त्यामुळे यापुढे लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणार असल्याचं आश्वासन गुरुवारी यंत्रणेनं दिलंय। 75 वर्ष वयापेक्षा वृद्ध नागरिकांना 18 जानेवारीपासून लस उपलब्ध होईल अशी माहिती पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी दिली। आरोग्य कर्मचारी अहोरात्र करत असलेल्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी ब्रिटनचे विरोधी पक्षनेते केर स्टार्मर यांनी गुरुवारी घराबाहेर उभं राहून टाळ्या वाजवून या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली। ब्रिटनमध्ये संक्रमण वाढतंय। सलग दुसऱ्या दिवशी 1,000पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू वाढलाय। या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही वाढतोय। अमेझॉन राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते, त्यामुळे आपत्ती जाहीर करण्यात आली। इथल्या वैद्यकीय पथकानं बुधवारी पिराटापुयामधल्या स्थानिकांच्या चाचण्या केल्यात। याआधी काही खासगी संस्थांनी या मूळ रहिवाशांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या होत्या, पण काही अतिनिर्जन भागात कोरोना चाचण्या करण्याचं मोठं आव्हान आहे। पिराटापुया समुदायातल्या 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। ब्राझीलमध्ये कोरोना बळींची संख्या तब्बल 2 लाखांच्या पार पोहोचली। गुरुवारच्या आकडेवारीनुसार 1,524 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झालाय। कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। अमेरिका कोरोना बळींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे। अमेरिकेत आतापर्यंत 3,62,828 कोरोना रुग्णांचा मृत्यू उठवलाय। इस्रायलमध्ये मंगळवारी रात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले। त्यातले निर्बंध देखील वाढवण्यात आलेत। इस्रायलच्या संसदेने संमती दिल्यानंतर ही निर्बंध वाढवण्यात आल्याचं कळतंय। 21 जानेवारीपर्यंत निर्बंध असेच कडक राहतील असं पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्य खात्यानं काढलेल्या पत्रकात स्पष्ट झालंय। नव्या निर्बंधानुसार शाळा आणि बहुतांश उद्योग व्यवसाय बंद राहतील। 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमायला बंदी घालण्यात आली आहे। इस्रायलमध्ये विमानांची उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत। ज्यांनी नवीन निर्बंध लागू करण्याच्या आधी तिकीटं घेतली आहेत त्यांनाच केवळ विमान प्रवास करता येऊ शकेल। ऑस्ट्रेलियातलं तिसरं मोठं शहर असलेल्या ब्रिस्बेनमध्ये आजपासून 3 दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली। स्थानिक नागरिकाला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याचं उघड झाल्यानंतर हे लॉकडाऊन लागू करण्यात आलं। नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येऊ शकेल। ब्रिस्बेनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल। आत्ताच हे पाऊल उचलल्याने तर यापुढे 30 दिवसांचं लॉकडाऊन लावावं लागेल असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय। एका क्वारंटाईन केलेल्या हॉटेलमधल्या तरुण सफाई कर्मचाऱ्याला नव्या स्ट्रेनची लागण झाल्यानंतर हे निर्बंध आणखी कडक करण्यात आले। यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। चीन सीमावादात आता अमेरिकेनं जाहीरपणे भारताची बाजू घेतली आहे। अमेरिकेपाठोपाठ आता फ्रान्सनंही चीनवर निशाणा साधलाय। चीन सातत्यानं दक्षिण आशिया आणि भारतीय सीमांवर तळ ठोकून आहे। या पार्श्वभूमीवर ही रणनीती स्पष्ट झाली पाहिजे असं फ्रान्सनं म्हटलं आहे। अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतामध्ये झालेल्या हल्ल्यात किमान 5 नागरिक ठार झाल्याची माहिती कळते। यामध्ये महिला आणि काही मुलांचा देखील समावेश आहे। हा हवाई हल्ला होता की आणखी अन्य प्रकारचा हल्ला होता याचा तपास सध्या केला जातोय। या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कुठल्याही संघटनेनं घेतलेली नाही। कतारशी सुरू असलेल्या चर्चेच्या वेळेसच हा स्फोट झाला होता। घानाच्या संसदेमध्ये लष्करी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला। राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाला। लष्कराला नेमकं कोणी बोलवलं याची माहिती मात्र अजूनही मिळू शकली नाही। या लोकप्रतिनिधींनी लष्कराला सभागृहाबाहेर घालवलं आणि खरं तर घाना पश्चिम आफ्रिकेमधल्या राजकीयदृष्ट्या सगळ्यात स्थिर देश समजला जात होता, पण अध्यक्ष अडो यांनी त्यांना आतापर्यंत 51.3% मतं मिळाली होती। त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली। त्यानंतर संसदेच्या अध्यक्षपदाचा शपथविधी होण्याआधीच असा गदारोळ सुरू झाला होता। त्यानंतर लष्कराला पाचारण करावं लागलं। अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी जपानी परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांचं स्वागत केलंय। जपाननं दिलेल्या वैद्यकीय साहित्याच्या मदतीबद्दल अर्जेंटिनानं जपानचे आभार मानले। निसान आणि टोयोटा या कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले। या दोन्ही कंपन्यांच्या नवीन मॉडेलचं उत्पादन आता लवकरच सुरू होणार आहे। अर्जेंटिनाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी जोस दे सॅन मॅरिटिन यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन मोटेगी यांनी आदरांजली अर्पण केली। कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून अर्जेंटिनाला भेट देणारे मोटेगी हे जपानचे पहिलेच परराष्ट्रमंत्री ठरलेत। मेक्सिको, उरुग्वे, पॅराग्वे, ब्राझील, सेनेगल, नायजेरिया आणि केनियाच्या दौऱ्यामधला हा पहिला टप्पा आहे। हाँगकाँगचे कायद्या विषयाचे माजी प्राध्यापक आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते बेनी ताई यांची गुरुवारी रात्री उशिरा जामिनावर सुटका करण्यात आली।
हाँगकाँगच्या राष्ट्रीय कायद्याअंतर्गत त्यांच्यासह 50 जणांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं। गेल्या वर्षी बेकायदेशीररित्या घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये सहभागी झाल्याबद्दल या सगळ्यांना शिक्षा झाली होती। सरकारी व्यवस्था खिळखिळी करणं आणि समांतर व्यवस्था निर्माण करणं हा यामागचा हेतू असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। युगांडाच्या विरोधी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारानं गुरुवारी म्हटलंय की पुढच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीआधी पूर्व आफ्रिकी देशांमध्ये अत्याचार आणि इतर हक्कांच्या उल्लंघनांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात आता याचिका दाखल केली जाणार आहे। ज्यांचं मूळ गाव कायागुलानी सेस्टामो असं आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली की अध्यक्ष म्युसिवेनी यांनी याआधीच निराशाजनक भाष्य केलं होतं आणि त्याला निरुपयोगी लोकांचा समूह असं संबोधलेलं होतं। या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। डिजिटल डिव्हाइस संदर्भातली एक बातमी आता आपण बघतोय। यूके अर्थात ब्रिटनच्या सरकारनं स्पष्ट केलं तिसऱ्या राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान कठीण परिस्थितीतील कामगार आणि असुरक्षित जी मुलं आहेत त्यांच्या शाळा खुल्या राहू शकतील। सध्या जे लॉकडाऊन आहे त्याचा भाग म्हणून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमधल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। सध्या तिसऱ्यांदा इथे लॉकडाऊन जाहीर करावं लागले, ज्यामुळे शैक्षणिक संस्था देखील बंद ठेवण्यात आल्या। द निओ QLED हे नवीन प्रकारचं एक तंत्रज्ञानाचा सध्या वापर होतोय, ज्याला क्वांटम मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी देखील संबोधलं जातं। अचूक नियंत्रण सक्षम करण्याच्या हेतूनं हे बनवण्यात आलेलं आहे। का बल्बच्या साहाय्यानं पॅनलच्या मागे असलेल्या या टेक्नॉलॉजीचा सध्या वापर वाढतो आहे। आपण दृश्य बघतोय शिकागोमधल्या ब्रुकफील्ड प्राणी संग्रहालयातली रेनडियर आणि तिथल्या अस्वल आणि बायसनच्या संवर्धनासाठी पुनरुत्पादित एक क्रिसमस ट्री तिथे तयार करण्यात आली होती। या प्राणी संग्रहालयात असलेल्या सगळ्याच प्राण्यांनी याचा आनंद लुटला आणि यामध्ये त्यांच्यासाठी खास अन्नपदार्थ देखील ठेवण्यात आले होते। या सगळ्यावरच या प्राण्यांनी ताव मारला। पुढची बातमी आहे स्पेनमधली। मध्यरात्रीपासून माद्रिद शहराच्या मध्यभागात बर्फवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे गुरुवारी जवळपास दशकभरातली इतकी मोठी बर्फवृष्टी असल्याचं इथल्या नागरिकांनी अनुभवलंय। संरक्षणासाठी उबदार कपडे आणि छत्र्यांचा वापर यावेळी नागरिकांनी केला। बर्फाचा आनंद लुटण्यासाठी रेटिरो पार्कमध्ये स्नोबॉल्स देखील त्यांनी तयार केले होते आणि बर्फाच्या गोळ्यांसोबत खेळण्याचा आनंद या लहानग्यांनी घेतला। बर्लिनमधली बातमी आपण बघतो। इथे प्राणी संग्रहातल्या प्राण्यांनी गुरुवारी क्रिसमस ट्रीटचा आनंद घेतला। जर्मन इथल्या राजधानी या प्राणी संग्रहालयामध्ये हत्तींसाठी आणि इथल्या प्राण्यांसाठी खास क्रिसमस ट्रीमध्ये अन्नपदार्थ ठेवण्यात आले होते आणि सगळ्याचाच आस्वाद या सगळ्या प्राण्यांनी घेतला। ऑस्ट्रेलियामधली दृश्य आहेत। पर्थ शहराजवळच्या भीषण आगीमुळे गुरुवारी दाट धुक्याचे लोळ आकाशात पसरले होते। बुधवारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण तरी देखील ही आग पसरत गेली। शहरात जवळपर्यंत ही धुराचे लोट आपल्याला इथे पाहता येत आहेत। हजारो घरं या आगीमध्ये नष्ट झाली। ब्रिटनमधल्या सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयात हिमवर्षावातल्या सगळ्यात मोठ्या कामगिरीची इथे सुरुवात झाली। इथे बेडफोर्डशायर इथल्या प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी संग्रहालयाच्या परवान्यासाठी आवश्यक असणारी गणना देखील या प्राण्यांची यावेळी करण्यात आली। आणि या सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।